राज्यामध्ये आजपासून 3 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। दक्षिण मराठवाडा त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे। रविवारी कोकण, मुंबईसह ठाण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाचा इशारा देण्यात आलाय। यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्स मधून। आज विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज आहे। गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळमध्ये पावसाची शक्यता आहे। 27 सप्टेंबरला नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणीमध्ये अलर्ट घोषित करण्यात आलाय। मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। 27 सप्टेंबरला सोलापूरमध्ये पावसाचा अंदाज आहे। 28 सप्टेंबरला अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरीमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय। मध्यम ते मुसळधार पाऊस होईल असं सांगितलेलं आहे, तसा अंदाज आहे। त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये 28 सप्टेंबरला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आजपासून 3 दिवस पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडे। ज्ञानेश्वर, राज्याला पुन्हा एकदा पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे, पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच ग्रामस्थांची आणि शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे। ज्ञानेश्वर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तर तांत्रिक अडचणीमुळे आपला त्यांचा संपर्क झालेला नाही। मात्र आज विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये पावसाचा अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। दक्षिण मराठवाडा त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र इथे सुद्धा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे येत्या 3 दिवसांमध्ये पावसाचा अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। विदर्भ, मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलेलं आहे। तिथे पूरस्थिती निर्माण झालेली आहे, महाप्रलय तिथे आलेला आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्ये 2 दिवस पावसानं विश्रांती घेतल्यामुळे पूर ओसरायला सुरुवात झालेली होती। मात्र पुन्हा एकदा हवामान खात्यानं आता पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच तिथल्या ग्रामस्थांच्या मनामध्ये आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता भीती निर्माण झालेली आहे। राज्यामध्ये आजपासून 3 दिवस पावसाचा अलर्ट घोषित करण्यात आलाय। पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे खरं तर राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। पूर्व विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये आज पाऊस पडेल असा देखील अंदाज व्यक्त करण्यात आला। विशेषतः मराठवाड्यामध्ये नांदेड, लातूर आणि धाराशिव मध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला गेलेला आहे। त्यानुसार आज मराठवाड्यात सर्वत्र सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे। नांदेड असू देत, लातूर असू देत, जालना असू देत किंवा धाराशिव असू देत, धाराशिव मध्ये तर रात्रभर खरं तर हा पाऊस पडलेला आहे। सकाळभर धाराशिव जिल्ह्यात 8ही जिल्ह्यामध्ये हा पाऊस सुरू आहे। मागच्या महापुराचा खरं तर धोका कमी होतो का ना होतो तोपर्यंत हे नवीन संकट कुठेतरी मराठवाड्यावर आणि राज्यावर उभं ठाकले का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। सध्या जमिनीची सर्क्युलेशन कॅपॅसिटी म्हणजे पाणी मुरवण्याची क्षमता पूर्ण संपलेली आहे आणि धरणामध्ये, नद्यांमध्ये किंवा तलावामध्ये कुठेही पाण्यासाठी जागा शिल्लक नाही। त्यामुळे हा पडणारा पाऊस खूप धोकादायक असणार आहे। हे पावसाचं पाणी जशाच तसं जमिनीवर राहणार आहे। धरणामध्ये किंवा नद्यांमध्ये जागा नसल्यामुळे हे पाणी पुन्हा जमिनीवर येणार आहे आणि जमिनीवरचं हे पाणी पुन्हा गावात आणि घरांमध्ये शिरणार आहे। अशी भयानक परिस्थिती या सगळ्या धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी ज्ञानेश्वर।